मनोज जरांगेंचं असं म्हणणं आहे, आता म्हणजे एक प्रकारे विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलेलं आहे. विनोद पाटलांनी शासनाचे आणि सगळ्या बातम्या खोडून टाकल्यात, मोडून टाकल्यात. जे काही 48 लाख नोंदी आणि 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या बातम्या विनोद पाटलांनी सगळ्या झोपवल्यात. आणि जी काही बैठक झाली ती सुद्धा बैठक खोटी ठरल्याचं विनोद पाटलांच्या बोलण्यावरून जे आहे ते निष्पन्न होतं. विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलं आणि त्याच्यानंतर काल त्यांनी एक बाईट दिली. त्यांचं असं म्हणणं आहे, जर GR लागू केला आहे तर प्रमाणपत्र का दिले जात नाहीत आणि शासनाने ती प्रमाणपत्र द्यावेत. दुसरा त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला की मराठवाड्यासाठी GR आहे, मराठवाड्यातल्या सगळं मराठा समाजाने बाहेर यायचं, रस्त्यावर यायचं आहे. त्यांच्या आमदारांना जाब विचारायचा आहे की तुमच्या सरकारनं हा GR लागू केला आहे, प्रमाणपत्र तुम्ही का द्यायला लावत नाहीत. आणि सगळ्या आमदारांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांवर दबाव आणावा असं मनोज जरांगेंनी म्हणलेलं आहे. मनोज जरांगेंचा पहिला व्हिडिओ आठवतो. पहिला म्हणण्यापेक्षा अर्ध्या काळापर्यंत ते असं म्हणत होते, एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल आणि आता माझी अंत्ययात्रा निघेल. कुठंही गालबोट न लागता या मराठ्यांना आज 1 वाजेपर्यंत वाट बघन. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. दुसरं त्यांचं स्टेटमेंट छाती ठोकपणे होतं, असा डिबर खोटा ठोकलाय तो कुणीच काढू शकत नाही. मग तो खोटा नेमका कुणामध्ये ठोकलाय हे आता अलीकडच्या काळामध्ये समजणं जरा कठीण झालंय. हे जरा मनोज जरांगेंनी सांगितलं पाहिजे की खोटा नेमका कुठं आणि कुणामध्ये ठोकलाय. कारण माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर विजयी यात्रा निघेल ही सुद्धा वल्गना आहे. दुसरा खोटा ठोकला ही सुद्धा वल्गना आहे. माझ्या मागे राहा, महाराष्ट्रातले 6 कोटी मराठे माझ्या पाठीमागे उभे राहा. कसं आरक्षण देत नाहीत हा पट्ट्या बघतो. तुम्हीच म्हटलेलं आहेत ना मनोज जरांगे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेमध्ये असेच म्हटलेलं आहे तुम्ही, कसं काय आरक्षण देत नाहीत हा पट्ट्या बघतो कॉलर टाईट करून म्हणलेलं ना तुम्ही. मग तुम्ही जर आरक्षण द्यायला उभे राहिलेलं आहेत, सगळा समाज तुमच्या मागे उभा राहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर समाजाला पुन्हा रस्त्यावर यायला का सांगताय? ती जबाबदारी तुमची आहे. मराठा समाजाने कुठल्या आमदाराला का जाब विचारावा? त्यांनी सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे. तुम्हाला छत्रपती केलंय मराठा समाजाने, तुम्हाला डोक्यावर घेतलंय. पाटील हा काळजाचा विषय असतो मराठा समाजाच्या. मग पाटलांनी सगळं बघायचं असतं, समाजाला रस्त्यावर उतरायचं का आवाहन करायचं आहे? आणि आमदारांना विनंती करण्याचं काय कारण आहे? आमदारांनी तहसीलदारांवर प्रेशर का आणावं? सरकारने GR नेमका कुठला दिला आहे हे तुम्ही सरकारला विचारलं पाहिजे. जसं योगेश केदारने तिथंच तुम्हाला जाब विचारला होता की हा GR खोटा आहे, पाटील जरा थोडं थांबा, बस रे खाली, तुम्ही तर म्हणलात त्याला योगेश केदार.